शेखर धुरी, चंद्रशेखर धुरी 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी जे रुजवली ती त्यांनी रुजवली. पहिली सरपंच. आता त्यांना जर तुम्ही डावललं तर मी तर आता 8-1 वर्ष पूर्वी आले होते, त्यामुळे माझी काय वाट आहे. वसई-विरार महापालिका निवडणूक अगोदर बहुजन विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. वसई-विरार शहर महानगरपालिकेवर आता बहुजन विकास आघाडीची सत्ता येताच वसई-विरारच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडू लागले आहेत. आता भारतीय जनता पक्षामधून बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करताना कार्यकर्ते दिसत आहेत. भाजपच्या जिल्हा सचिव, महिला मोर्चा विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट साधना धुरी यांनी आपल्या सहकारी वकील व कार्यकर्त्यांसोबत बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश घेतला आहे. विरारच्या विवा महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व वसई-विरार महापालिकेचे महापौर अजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट साधना धुरी यांनी जाहीर प्रवेश घेतला आहे. यावेळी बोलताना राजकीय प्रवासाबाबत नेमक्या त्या काय म्हणाल्या आता पाहूया. असे कितीतरी, माझा भाऊच आहे शेखर धुरी, चंद्रशेखर धुरी 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी जे रुजवली ती त्यांनी रुजवली. पहिली सरपंच. आता त्यांना जर तुम्ही डावललं तर मी तर आता 8-1 वर्ष पूर्वी आले होते, त्यामुळे माझी काय वाट आहे. आणि ज्यांना तिकडे तिकीट दिली गेली ती म्हणजे अगदी नवखी. मला वाटते मी जिथून मला तिकीट मिळायचं होतं तिकडे एक अशा महिलेला दिलं तिकीट, जी मी असं ऐकलं की नुकतीच ती 7-8 महिन्यापूर्वी कॅनडाहून आली होती आणि तिला कोणच ओळखत नव्हते. तिकडचे कार्यकर्ते पण मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की मॅडम तुम्ही जरा सांगा की हे बरोबर नाही, आम्हाला तिच्याबरोबर काम करायला आवडत नाही वगैरे सगळं झालं. पण मला आता काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, जे झालं ते झालं. मला माझा भ्रमनिरास झाला आणि खूप मनस्ताप पण झाला. पण ठीक आहे, आपण घेतलेला चुकीचा निर्णय जो आहे त्याच्यामुळे ते झालं सगळं. आज मला असं वाटतं मी योग्य ठिकाणी आले, माझ्या माणसांमध्ये आले आणि आता मला काम करायला हुरूप आलेला आहे. विकास कामाबद्दल सातत्याने ते आप्पा करत असलेल्या कामाबद्दल नेहमीच आम्हाला प्रशंसा करायचे. काही असेल त्यांच्या सूचना तर नेहमीच ते करत असायचे. म्हणजे राजकारण बाजूला ठेवून ते नेहमीच सहकार्य करत असायचे. आणि आता त्यांनी आप्पांच्या विचारांवर, आप्पांच्या कार्यावर प्रेरित होऊन राजकारणातनं पहिल्यांदा असं त्यांनी ठरवलं का बाबा बहुजन विकास आघाडीबरोबर आपण गेलं पाहिजे. का तर जिल्ह्याचा, तालुक्याचा विकास करण्यासाठीच आप्पा हे सक्षम आहेत आणि म्हणून त्यांनी या आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला वाटते त्यांना योग्य ते न्याय मिळेल.